नमस्कार. तुम्हा सर्वांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप सारे शुभेच्छा. गुढीपाडव्यानिमित्त घरच्या घरी श्रीखंड बनवण्यासाठी 1 किलो दही घेतले. एका चाळणीवर सुती कापड पसरवून त्यावर दही ओतून 2 मिनिटे पाणी निथळण्यासाठी ठेवले. 2 मिनिटांनंतर कापड गोळा करून हळूहळू दाबून निघेल तेवढे पाणी काढून घेतले. घट्ट पोटली बांधून पोटली चाळणीवर ठेवून त्यावर जड वजन ठेवून 7 ते 8 तास किंवा रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवले होते. सकाळी ही पोटली सोडून बघायची. यामध्ये पनीरसारखा घट्ट चक्का मिळाला. एका चाळणीवर हा चक्का घेऊन हाताने किंवा ग्लासने पुरण घासतो तसा घासून घ्यायचा. एकदम मऊ क्रीमसारखा चक्का तयार होतो. नंतर यामध्ये 5 ते 6 चमचे किंवा आवडीनुसार साखर घालायची. छान फेटून घ्यायची. 1 चमचा वेलची पूड आणि भिजवलेले केशरचे दूध घालून फेटून घ्यायचे. मस्त एकदम मलाईदार श्रीखंड तयार. थोडा वेळ सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचे. वाढताना बाहेर काढून सजावटीसाठी मी थोडे पिस्त्याचे काप घातले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा घालू शकता.